सो हे मित्रांनो, चला आता आपण थायरॉइड ग्लँड स्टार्ट करूया. थायरॉइड ग्लँड जी आहे ती आपल्या शरीरातली एक लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड असते. तुम्हाला एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन ग्लँडमधला फरक तर माहितीच असेल. एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे ज्या ग्लँडचे सिक्रेशन बॉडीच्या एक्सटेरियर सरफेसवरती सिक्रेट होता, त्या ग्लँड्स म्हणजे काय तर एक्झोक्राइन ग्लँड. आणि एंडोक्राइन ग्लँडचे जे सिक्रेशन्स असतात ते हार्मोन्स असतात, ते बॉडीच्या इंटेरियरमध्येच ते सिक्रेट होतात. आता थायरॉइड ग्लँड जी असते ना, ही 2 लोब्सपासून मिळून बनलेली असते. एक त्याच्यामध्ये एक राईट लोब असतो आणि एक लेफ्ट लोब असतो. हा झाला हा एक राईट लोब आणि हा झाला एक लेफ्ट लोब. ठीक आहे. आता थायरॉइड ग्लँडचे हे जे 2 लोब्स असतात हे कुठून कुठपर्यंत एक्सटेंड करतात हे पण आपण पुढे लगेच बघूया. मला एक गोष्ट सांगा की थायरॉइड ग्लँडचं काम काय असतं. थायरॉइड ग्लँडचं जे काम असतं ते बघा, कंट्रोल्स द बेसल मेटाबॉलिक रेट, प्रोटीन सिंथेसाइज अँड कंट्रोल्स द बॉडी सेन्सिटिव्हिटी टू अदर हार्मोन्स. थायरॉइड ग्लँडचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे थायरॉइड ग्लँड ही बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करते. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे आपले शरीर, आपली बॉडी पूर्ण दिवसभरामध्ये किती एनर्जी यूज करेल किंवा आपल्या बॉडीसाठी किती एनर्जी लागेल हे आपल्या थायरॉइड ग्लँडवर डिपेंड असतं. त्यालाच आपण म्हणतो बेसल मेटाबॉलिक रेट. कळलं? त्याचबरोबर प्रोटीन सिंथेसाइज करण्याचं कामसुद्धा कोण करते तर ती थायरॉइड ग्लँड करत असते. थायरॉइड ग्लँड जी आहे ती कुठे प्रेझेंट असते तर ती जी आहे ती सिच्युएटेड इन द नेक रिजन इन फ्रंट ऑफ लारिंग्स अँड ट्रकिया. जर तुम्ही तुमच्या मानेला हात लावून बघितला तर मानेच्या सगळ्यात खालच्या लोअर पार्टमध्ये थायरॉइड ग्लँड ही प्रेझेंट असते. तर ती जी थायरॉइड ग्लँड आहे ही पूर्णपणे ट्रकियावरती लागून असते. आणि थायरॉइड ग्लँड जे, जसं की मी पहिले सांगितलं की थायरॉइड ग्लँड जे ती 2 लोब्सपासून मिळून बनलेली असते. आता मला एक सांगा, हे जे 2 लोब्स असतील ते पण कशाने तरी एकमेकांशी कनेक्टेड असतील की नाही. मग हे जे 2 लोब्स असतात हे एक थिक बँड ऑफ ग्लँड्युलर टिश्यूने एकमेकांशी कनेक्टेड असतात, त्याला आपण बोलतो इस्थमस. ठीक आहे. आता थायरॉइड ग्लँडचे जे दोन्ही लोब्स असतात ते कुठून कुठपर्यंत एक्सटेंड करतात हे बघणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. थायरॉइड ग्लँड तुम्हाला माहिती आहे ट्रकियावरती ती लागून असते. ट्रकियाच्या जस्ट वरती काय असतं तर इथे थायरॉइड कार्टिलेज असतं. थायरॉइड कार्टिलेजच्या मिड पॉईंटपासून तर 5th ट्रकियल रिंगपर्यंत थायरॉइड ग्लँडचा एक लोब एक्सटेंड करतो. त्याचप्रमाणे ह्या ग्लँडचे जे दोन्ही लोब्स आहेत त्या दोन्ही लोब्सला जोडून ठेवण्याचं काम कोण करतं तर इस्थमस करतो. मग तो इस्थमससुद्धा कुठून कुठपर्यंत एक्सटेंड करतो, 2nd ट्रकियल रिंगपासून तर 4th ट्रकियल रिंगपर्यंत इस्थमस जो आहे तो एक्सटेंड करतो. आता आपण थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर बघूया. थायरॉइड ग्लँड जी असते ना ही एक बटरफ्लाय शेप ग्लँड आहे. फुलपाखरासारखी दिसते. आपण जर एखादं फुलपाखरू बघितलं तर ते रंगीबिरंगी फुलपाखरू किती छान दिसतं. त्या फुलपाखराकडे बघून एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला होतो. फुलपाखराच्या पंखांमध्ये जी रंगांची छटा असते ना ती निसर्गानेच त्याला दिलेली एक देणगी आहे. बरोबर. तर त्याचप्रमाणे थायरॉइड ग्लँड जी असते ही पण फुलपाखरासारखी असते, जी की 2 लोब्सपासून मिळून बनलेली असते. आणि ह्या ग्लँडचे राईट आणि लेफ्ट लोब हे त्या ग्लँडचे पंख असतात. बरोबर. तर आता हा जो या थायरॉइड ग्लँडचा जो एक लोब असतो तो 5 सेंटीमीटर लॉंग असतो, 3 सेंटीमीटर वाईड असतो, 2 सेंटीमीटर थिक असतो. त्याचबरोबर या लोब्सला जोडून ठेवणारा जो इस्थमस असतो तो देखील 1.25 सेंटीमीटर तो लेंथमध्ये असतो. आता हे जे दोन्ही लोब्स असतात ना ते असिमेट्रिकल असतात. म्हणजे एकसारखे दिसतात का हो नाही. तर त्या दोघांमध्ये किंचित थोडाफार काहीतरी फरक असेलच ना. तर राईट लोब जो असतो हा लेफ्ट लोबपेक्षा थोडा मोठा असतो. आता ही जी ग्लँड आहे ना थायरॉइड ग्लँड ही ॲज कम्पेअर टू मेन वुमेनमध्ये म्हणजे फिमेलमध्ये ही जास्त मोठी असते, लार्जर असते. जसं की तुम्हाला तर माहीतच असेल ना की जेव्हा 2 बायका भांडण करतात तेव्हा त्यांचा एवढा मोठा आवाज कसा निघतो, का निघतो, कारण की त्यांचा कर्कश आवाज याच्यामुळेच निघतो की त्यांच्या थायरॉइड ग्लँड ज्या असतात त्या बऱ्यापैकी लार्ज आहेत त्याच्यामुळे. बरोबर. एक जोकचा विषय होता. डोंट गेट इट बी सिरियस. ग्लँडचा जो एक लोब असतो त्या प्रत्येक लोबला एक ॲपेक्स असतो, एक बेस असतो, 3 सरफेसेस असतात आणि 2 बॉर्डर्स असतात. आता ॲपेक्स जो असतो ना हा वरच्या साईडला म्हणजे डायरेक्टेड अपवर्ड असतो आणि बेस जो असतो हा 4th किंवा 5th ट्रकियल रिंगवरती तो सिच्युएटेड असतो. आता याचे 3 सरफेसेस कुठले तर ट्रकियाच्या साईडला जो असतो तो त्याचा मेडियल सरफेस असतो. बाहेरच्या साईडला इथे जो तुम्हाला दिसतोय हा त्याचा लॅटरल सरफेस आहे. आणि पाठीमागच्या साईडला म्हणजे पोस्टिरियर साईडला पण त्याचा एक सरफेस असतो, त्याला आपण काय बोलतो पोस्टिरियर लॅटरल सरफेस असं आपण त्याला बोलतो. आता याच्या 2 बॉर्डर्स असतात. लोब्सच्या 2 बॉर्डर्स असतात. कुठल्या कुठल्या, ही जे तुम्हाला दिसते ना ही एक अँटेरियर बॉर्डर आहे आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला त्याची एक पोस्टिरियर बॉर्डर पण असते. ॲपेक्स जो आहे
तो स्टर्नोथायरॉइड मसलची अटॅच असतो. बेस जो आहे हा इन्फिरियर थायरॉइड आर्टरीशी अटॅच असतो. ओके. आणि ह्याचा जो लॅटरल सरफेस असतो ना हा पूर्णपणे कॉन्व्हेक्स असतो. हे बघा तुम्हाला इथे थायरॉइड ग्लँडचा हा जो लॅटरल सरफेस आहे ना हा 4 मसलसोबत अटॅच असतो. म्हणजे त्याचं रिलेशन असतं. कुठल्या कुठल्या मसल तर स्टर्नोथायरॉइड, स्टर्नोहायॉइड, ओमोहायॉइड आणि स्टर्नोक्लिडोमॅस्टाइड. थायरॉइड ग्लँडचा मिडियल सरफेस हा ट्रकियाशी आणि इसोफॅगसशी अटॅच असतो. ओके. थायरॉइड ग्लँडचा जो पोस्टिरियर सरफेस असतो तो कोणासोबत रिलेटेड असतो तर तो कॅरोटाइड शीथसोबत रिलेटेड असतो. या कॅरोटाइड शीथमध्ये इंटरनल जुगुलर वेन, कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि वेगस नर्व प्रेझेंट असते. ओके. हा जो इस्थमस तुम्हाला दिसतोय ना जो की दोन्ही लोब्सला कनेक्ट करतो, या इस्थमसचे पण एक अँटेरियर सरफेस असतो आणि पाठीमागच्या साईडने एक पोस्टिरियर सरफेस असतो. याच्या पण 2 बॉर्डर असतात. याचे एक सुपेरियर बॉर्डर असते आणि एक इन्फेरियर बॉर्डर असते. ओके. एक अँटेरियर सरफेस असतो, एक पोस्टिरियर सरफेस असतो, एक सुपेरियर बॉर्डर असते आणि एक इन्फेरियर बॉर्डर असते. थायरॉइड ग्लँडची कॅप्सूल ॲक्च्युली फॉर्म कशी होते तो कॉन्सेप्ट आता आपण क्लिअर करणार आहोत. ही जी डायग्राम आहे ना ही BDC मधली डायग्राम आहे. तर त्याच्यावरून आपल्याला जास्तीत जास्त ते समजून घेण्यात मदत होईल. आता बघूया की कॅप्सूल कशी फॉर्म होते. आता हे बघा इथे तुम्हाला हा ट्रकिया दिसतोय बरोबर. ट्रकियाच्या एक्झॅक्टली पाठीमागे काय असतं ते इसोफॅगस. जसं की मी पहिले सांगितलं होतं की ट्रकियाच्या वरती एक्झॅक्टली काय असते तर थायरॉइड ग्लँड लागून असते बरोबर. गोष्ट दिसते का इथे बघा की ही जी थायरॉइड ग्लँड आहे तिला सराउंड करून एक ग्रीन लेअर आहे बरोबर. एक ग्रीन फेशिया थायरॉइड ग्लँडला सराउंड करतो. हा जो ग्रीन फेशिया असतो ना मित्रांनो तो ती म्हणजे ॲक्च्युली थायरॉइड ग्लँडची फॉल्स कॅप्सूल बरोबर. फॉल्स कॅप्सूल म्हणजे ह्या ग्रीन फेशियाला हा जो ग्रीन फेशिया आहे ना त्याला ॲक्च्युली डीप सर्वायकल फेशिया असं पण म्हणतात. हे बघा सगळ्यात आउटसाईडला काय असते आपल्या स्किन असते बरोबर. मग स्किन नंतर काय असतो स्किनच्या आतमध्ये काय असतो तो सुपरफिशियल फेशिया असतो. सुपरफिशियल फेशियाच्या पण आतमध्ये काय असतो तर डीप फेशिया असतो बरोबर. मग त्याचप्रमाणे या थायरॉइड ग्लँडला हा जो ग्रीन फेशिया कवर करतो ना तो म्हणजे ॲक्च्युअल काय असतो डीप सर्वायकल फेशिया. आणि ह्या डीप सर्वायकल फेशियाच्या ट्रिट्रकियल लेअरपासूनच थायरॉइड ग्लँडची फॉल्स कॅप्सूल फॉर्म होते. आता तुम्ही म्हणाल की गायत्री जर तू फॉल्स कॅप्सूल सांगत आहे तर मग ह्या थायरॉइड ग्लँडची ट्रू कॅप्सूल कशी असते. त्याच्यात पण एक गंमत आहे बघा. आता ह्या डायग्राममध्ये तर आपल्याला ट्रू कॅप्सूल दिसू शकत नाही कारण की आपल्याला इथे पूर्णपणे फॉल्स कॅप्सूलच दिसते. मग ट्रू कॅप्सूल फॉर्म होते तर कशी होते. हे बघा ही जी थायरॉइड ग्लँड असते की नाही हिच्या पेरिफेरी म्हणजे या रिजनमध्ये बरोबर काही अशा कनेक्टिव्ह टिश्यू असतात. त्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या कंडेन्सेशनमुळे ट्रू कॅप्सूल फॉर्म होते. आणि ही जी ट्रू कॅप्सूल असते ती ॲक्च्युअली ह्या फॉल्स कॅप्सूलच्या आतमध्येच असते. ही जी ग्रीन लेअर दिसते की नाही त्या ग्रीन लेअरच्या आतमध्ये एक पर्पल कलरची लेअर असते. ती म्हणजे काय माहिती का ॲक्च्युली थायरॉइड ग्लँडची ट्रू कॅप्सूल. ओके. आता हा जो फॉल्स फेशिया असतो की नाही आता ही जी ग्रीन फेशिया आहे बरोबर फॉल्स कॅप्सूलची जी ग्रीन फेशिया असते ही पोस्टिरियरली बऱ्यापैकी थिन आहे बऱ्यापैकी पतली आहे बरोबर. आणि ही ट्रकियाच्या इनर साईडला म्हणजे आतल्या भागात ही जी फॉल्स कॅप्सूल असते ना ही इथे ना थोडीशी थिक झालेली तुम्हाला दिसेल बरोबर. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल थोडीशी थिक झालेली आहे बरोबर. आता ही जी थिक झालेली ती ॲक्च्युली ते थिक का होते माहिती का कारण की तिथे एक सस्पेन्सरी लिगामेंट फॉर्म होता ज्याला आपण लिगामेंट ऑफ बघा इथे तुम्हाला दिसत असेल लिगामेंट ऑफ बेरी. ओके. हे बघा ही जी थायरॉइड ग्लँड आहे तिला काही मसल्सचं पण रिलेशन असतं बरोबर. म्हणजे त्या थायरॉइड ग्लँडच्या एक्झॅक्टली समोर आहे ना 4 प्रकारच्या मसल्स प्रेझेंट असतात. आता या 4 मसल्स कुठल्या तर सगळ्यात पहिली मसल असते ती स्टर्नोथायरॉइड. ही जी मसल ही स्टर्नमपासून निघते आणि थायरॉइड कार्टिलेजवरती जाते. दुसरी मसल असते ती असते हे बघा इकडे ओमोहायॉइड. ओमोहायॉइड मसलची पण सुपेरियर बेली जी असते ही थायरॉइड ग्लँडच्या एक्झॅक्टली समोर असते. तिसरी मसल जी असते ती बघा स्टर्नोथायरॉइड आहे ती पण स्टर्नम बोनपासून निघते आणि हायॉइड बोनपर्यंत जाते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चौथी मसल जी असते ही आहे तुमची स्टर्नोक्लिडोमॅस्टाइड. थायरॉइड ग्लँडच्या पोस्टिरियरली एक कॅरोटाइड शीथ प्रेझेंट असते. या कॅरोटाइड शीथमध्ये ना एक वेगस नर्व असते, एक इंटरनल जुगुलर वेन आणि कॉमन कॅरोटिड आर्टरी प्रेझेंट असते. ठीक आहे. आणि थायरॉइड ग्लँडच्या मी जसं की सांगितलं होतं ना की थायरॉइड ग्लँड ट्रकियाच्या इनर सरफेसला ठीक असतो तिथे तो लिगामेंट ऑफ बेरी बनवत असतो बरोबर. एक्झॅक्टली तिथेच थायरॉइड ग्लँडची रिकरंट लॅरिंजियल नर्व प्रेझेंट असते. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे का थायरॉइड ग्लँड जे असते ना त्याच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे पोस्टिरियरली त्याचे ना 4 बॉडी कार्ड जे असतात बरोबर ते प्रेझेंट असतात. आता हे बॉडी कार्ड म्हणजे काय माहिती का तर ह्याच्या जे असतात ह्या पॅराथायरॉइड ग्लँड जे असतात ह्या थायरॉइड ग्लँडच्या पोस्टिरियर सरफेसला प्रेझेंट असतात. इथपर्यंत कळलं तुम्हाला.
ओके, मी परत एकदा थोडक्यात थायरॉइड ग्लॅंडची कॅप्सूल सांगते, कारण की हा जो टॉपिक असतो ना तो बऱ्यापैकी इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यावरती आपण परत एकदा नजर टाकूया. तर बघा, थायरॉइड ग्लॅंडची जी फॉल्स कॅप्सूल असते ती कशी फॉर्म होते, तर ही जी ग्रीन फेशिया असते ना, ग्रीन फेशिया म्हणजेच काय, तर थायरॉइड ग्लॅंडची ॲक्च्युअल फॉल्स कॅप्सूल. आणि ग्रीन फेशिया म्हणजे काय असतो, ॲक्च्युअलमध्ये डीप सर्वायकल फेशिया असतो. आणि या डीप सर्वायकल फेशियाच्या प्रीट्रकियल लेअरपासूनच थायरॉइड ग्लॅंडची फॉल्स कॅप्सूल फॉर्म होते. आणि ट्रू कॅप्सूल कशी फॉर्म होते, तर थायरॉइड ग्लॅंडच्या पेरिफेरल साईडला ज्या कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्या कनेक्टिव्ह टिश्यूंच्या कंडेन्सेशनपासून थायरॉइड ग्लॅंडची ट्रू कॅप्सूल फॉर्म होते, जी की फॉल्स कॅप्सूलच्या आतमध्येच असते. ओके. आणि या थायरॉइड ग्लॅंडच्या एक्झॅक्टली समोर 4 प्रकारच्या मसल्स प्रेझेंट असतात. एक स्टर्नोथायरॉइड मसल प्रेझेंट असते, दुसरी म्हणजे ओमोहॉइड, तिसरी म्हणजे स्टर्नोहॉइड आणि चौथी म्हणजे स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड. थायरॉइड ग्लॅंड जी आहे ती पाठीमागच्या साईडने, थायरॉइड ग्लॅंडचा जो ग्रीन फेशिया असतो तो पाठीमागच्या साईडने कसा असतो, थिन असतो. आणि ट्रकियाच्या इनर साईडला म्हणजे इनर सर्फेसला हा जो ग्रीन फेशिया असतो तो बऱ्यापैकी थिक असतो. तो थिक असतो कारण की तिथे एक प्रकारचं सस्पेन्सरी लिगामेंट फॉर्म होतं, त्याला आपण लिगामेंट ऑफ बेरी म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉइड ग्लॅंडच्या एक्झॅक्टली पोस्टेरियरली एक कॅरोटाइड शीट प्रेझेंट असते. त्या कॅरोटाइड शीटमध्ये एक इंटरनल ज्युग्युलर वेन असते, प्रेझेंट असते, एक कॉमन कॅरोटाइड आर्टरी प्रेझेंट असते आणि एक वेगस नर्व प्रेझेंट असते. ओके. आणि थायरॉइड ग्लॅंडच्या एक्झॅक्टली पोस्टेरियरली त्याचे बॉडी कार्ड्स म्हणून पॅराथायरॉइड ग्लॅंड प्रेझेंट असतात. थायरॉइड ग्लॅंडला ब्लड सप्लाय कोण करतं, तर थायरॉइड ग्लॅंडला सुपिरियर थायरॉइड आर्टरी आणि इन्फिरियर थायरॉइड आर्टरी जी असते ही ब्लड सप्लाय करत असते. सुपिरियर थायरॉइड आर्टरी जी असते ना मित्रांनो, ती ॲक्च्युअली एक्सटर्नल कॅरोटाइड आर्टरीची ती अँटेरियर ब्रांच असते. सुपिरियर थायरॉइड आर्टरी ही एक्सटर्नल कॅरोटाइड आर्टरीची अँटेरियर ब्रांच असते. आणि इन्फिरियर थायरॉइड आर्टरी जी असते ही थायरोसर्वायकल ट्रंकची ब्रांच असते, जी की सबक्लॅव्हिन आर्टरीपासून अराईज होते. तसा त्याचा ब्लड सप्लाय आहे, तसंच त्याचा वेनस सप्लाय आहे, म्हणजे सुपिरियर थायरॉइड वेन आणि इन्फिरियर थायरॉइड वेन. ओके. सुपिरियर थायरॉइड वेन आणि इन्फिरियर थायरॉइड वेन जे असतात त्या वेनस ड्रेनेज करतात. आणि याचा लिम्फॅटिक सप्लाय कसा असतो, अप्पर पार्ट असतो तो ड्रेन करतो इंटू अप्पर डीप सर्वायकल लिम्फ नोड्स. आणि याचा जो लोअर पार्ट असतो तो ड्रेन करतो इंटू लोअर डीप सर्वायकल लिम्फ नोड्स. आता थायरॉइड ग्लॅंडचा नर्व सप्लाय काय आहे, तर थायरॉइड ग्लॅंडचा नर्व सप्लाय म्हणजे थायरॉइड ग्लॅंडला मेनली मिडल सर्वायकल गँग्लियॉन जो असतो तो सप्लाय करत असतो. पार्शली जर म्हटलं सुपेरियर अँड इन्फेरियर सर्वायकल गँग्लिया सप्लाय करत असतात. ओके. ग्लॅंड जी असते ही 2 मेन हार्मोन सिक्रेट करते, एक हार्मोन T4 आणि एक हार्मोन T3, थायरॉक्झिन आणि ट्राआयोडोथायरोनिन. आता थायरॉक्झिन जो असतो ना त्याच्यामध्ये 4 ॲटम्स असतात आयोडीनचे आणि ट्राआयोडोथायरोनिनमध्ये 3 ॲटम्स असतात आयोडीनचे. थायरॉक्झिन इज सिक्रेटेड इन मोर अमाऊंट्स कम्पेअर्ड टू द ट्राआयोडोथायरोनिन, म्हणजे थायरॉक्झिन हे ज्यादा अमाऊंटमध्ये सिक्रेट होतं ॲज कम्पेअर्ड टू ट्राआयोडोथायरोनिन. आणि ट्राआयोडोथायरोनिन पण ट्राआयोडोथायरोनिन हे थायरॉक्झिनपेक्षा जास्त मोर इफिशियंट असतं. ओके. आता आपण हायपोथायरॉइडिझम बघू. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय माहिती का मित्रांनो, की जर थायरॉइड ग्लॅंडचं सिक्रेशन प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात जर सिक्रेट झालं, म्हणजे जितके हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजे होते तितके जर हार्मोन सिक्रेट नाही झाले आणि त्याच्यापेक्षा कमी जर हार्मोन सिक्रेट झाले तर त्याच्यामुळे सुद्धा काही ना काही आजार हे नक्कीच होऊ शकतात. बरोबर. तर हायपोथायरॉइडिझम जो असतो हायपोथायरॉइडिझम जर हा अर्ली चाइल्डहूडमध्ये झाला आणि फिटल स्टेजमध्ये झाला तर तो जास्त घातक असतो. लहान मुलांमध्ये जर थायरॉइड ग्लॅंडचं सिक्रेशन प्रमाणापेक्षा कमी होत असेल तर त्यांची ग्रोथ पण कमी राहते आणि ते मतिमंद असतात, मेंटली रिटार्डेड असतात. आणि हायपोथायरॉइडिझम जर अडल्ट्समध्ये झालं ना तर त्याच्यामुळे मॅक्सिडेमा होतं, म्हणजे काय माहिती का, इडिमा म्हणजे सूज येतं, डोळ्यांना सूज येते, पफिनेस, चेहऱ्यावरती सुद्धा त्यांच्या सूज येते. जर आपल्या दैनंदिन जेवणामध्ये आपण डेली जो काही आहार घेतो आहे त्याच्यामध्ये जर आयोडीनचं प्रमाण कमी असेल ना तर त्याच्यामुळे ग्वायटर हा एक रोग होतो. ग्वायटर म्हणजे काय, तर थायरॉइड ग्लॅंडचा आकार वाढतो. आता मला सांगा, आपल्या आहारामध्ये आपल्याला आयोडीन कशातून मिळतं, तर आपण जे मीठ खातो की नाही त्या मीठमध्ये आयोडीनचं प्रमाण असतं. बरोबर. जर आपण चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं मीठ खाल्लं तर आपल्या शरीरातलं आयोडीनचं प्रमाण पण व्यवस्थित राहील. पण जर आपल्या जेवणामध्ये जर आयोडीनचं प्रमाण कमीच असेल तर त्याच्यामुळे काय होतं, ग्वायटर हा रोग होण्याची शक्यता जास्त असते. थायरॉइडिझमचे सिम्पटम्स काय असतात, एक्स्ट्रीम टायर्डनेस, खूप जास्त थकवा आल्यासारखं वाटतो, वेट गेन, प्रमाणापेक्षा जास्त वेट वाढतं त्या माणसाचं, एनलार्ज थायरॉइड म्हणजे थायरॉइड ग्लॅंडचा आकारमान वाढलेला असतो, फ्रिक्वेंट मसल एक्स, त्याच्यानंतर पफी फेस म्हणजे चेहऱ्यावरती सूज येते,
ड्राय हेअर म्हणजे कोरडे केस, इनफर्टिलिटी, मेमरी लॉस पण होतो, हेवी मेन्स्ट्रुअल फ्लो होतो, हॉर्सनेस म्हणजे आवाज जो आहे ना तो असा कर्कश होतो, ड्राय स्किन त्वचा कोरडी पडते आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. हायपरथायरॉइडिझम म्हणजे आपल्या बॉडीमध्ये थायरॉइड ग्लँडचं जे नॉर्मल सिक्रेशन व्हायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जर अधिक प्रमाणात सिक्रेशन झालं तर त्याच्यामुळे सुद्धा काही ना काही परिणाम तर होणारच. तर हायपरथायरॉइडिझम रिझल्ट्स इन टू ग्रेव्स डिसीज. तर ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, थायरॉइड ग्लँडचा जो आकारमान आहे ना तो वाढतो, त्याच्याबरोबरच ना डोळ्यांना सूज येते आणि डोळे ना असे प्रोट्रूड होतात म्हणजे असे खोल गेल्यासारखे दिसतात. एक्सोप थॅलॅमिक ग्वायटर असं त्याला म्हणतात. आता हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स काय असतात हे आपण बघूया. बघा, थकवा येतो, बरोबर, लवकर थकवा येतो, वेट लॉस होतो, प्रमाणापेक्षा वेट कमी होतं आपलं, सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड, मरेशन म्हणजे माणूस खूप जास्त विचार करतो, मेमरी प्रॉब्लेम होऊ शकता. ग्वायटर तर मी आधीच सांगितलं होतं की जर आपल्या जेवणामध्ये जर आयोडीनचं प्रमाण कमी असेल तर थायरॉइड ग्लँडचा आकारमान वाढतो. हेअर लॉस म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक केस गळतात. मसल पेन, आपल्या मसल जे असतात त्या दुखतात. ट्रेम्बलिंग हँड्स आणि इनफर्टिलिटी हे जे असतात हे हायपरथायरॉइडिझमचे सिम्पटम्स असतात. ओके, सो हे फ्रेंड्स, या ठिकाणी थायरॉइड ग्लँड हा टॉपिक आपण पूर्णपणे समजून घेतलेला आहे. मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर ह्या टॉपिकमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझ्यासाठी मेसेज सोडू शकतात आणि ह्या टॉपिकच्या जर तुम्हाला हँड रिटन नोट्स पाहिजे असतील तर तसा पण तुम्ही मेसेज करू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे अजून व्हिडिओज पाहिजे असतील ॲनाटॉमीच्या टॉपिकशी रिलेटेड तर तुम्ही नक्की तो पण एक मेसेज करू शकतात. थँक्यू सो मच. आपण